नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. आज आपण कादंबरी वाङ्मय प्रकार, स्वरूप, व्याख्या आणि कादंबरीचे घटक या विषयावर आपला जो पुणे विद्यापीठाने द्वितीय वर्ष कला शाखेचा नवीन जो अभ्यासक्रम रचित केलेला आहे, त्यामधील कादंबरी हा वाङ्मय प्रकार आपल्याला अभ्यासासाठी आहे. आणि म्हणून आपल्याला रारंगढांग ही कादंबरी अभ्यासायची आहे. पण त्या अगोदर आपल्याला कादंबरी म्हणजे नेमकं काय असतं याचा आपण अभ्यास करणार आहोत. प्रथम वर्ष कला शाखेमध्ये आपण मागच्या वर्षी 2 नवीन वाङ्मय प्रकारांचा अभ्यास केला होता. त्यामध्ये आपल्याला नाटक म्हणजे काय, नाटकाचे प्रकार काय असतात याबद्दल आपण माहिती घेतली होती. आणि समकालीन मराठी कथा यामध्ये आपण कथा वाङ्मय याबद्दल अभ्यास केला होता. तसं पाहिलं तर कथा आणि कादंबरी हे दोन्हीही कथात्मक या वाङ्मय प्रकारामध्ये येणारे हे घटक. कादंबरी हे कथेपेक्षा तिचं रूप हे विस्तारित असतं, मोठं असतं. घटक मात्र दोघांचेही सारखे असतात. म्हणून आपण यावर्षी कादंबरीचा अभ्यास करणार आहोत. त्यासाठी आपल्याला कादंबरी म्हणजे नेमकं काय, कादंबरीची व्याख्या अनेक समीक्षकांनी कशी केलेली आहे आणि कादंबरीतले घटक कशा पद्धतीने काम करत असतात याबद्दल आपण थोडक्यात आढावा घेऊयात. तर मराठी साहित्यामधला कादंबरी हा एक महत्त्वाचा वाङ्मय प्रकार आहे आणि तो गद्य स्वरूपामध्ये असतो. कथात्मकता हे त्याचं वैशिष्ट्य असतं. E.M. फॉर्स्टर या प्रसिद्ध समीक्षकाने स्टोरी टेलिंग ॲस्पेक्ट इज द फंडामेंटल ॲस्पेक्ट ऑफ द नॉवेल असं म्हटलं आहे. कादंबरीत कथन किंवा निवेदन महत्त्वाचं असतं. कादंबरीचा पट विस्तीर्ण असतो, त्यामुळे घटना, वातावरण निर्मिती, व्यक्तिचित्रण यातून जीवनाच्या विविध स्तरांवरील गुंतागुंतीचं चित्रण कादंबरीमधून येत असतं. तसं पाहिलं तर कादंबरी हा सर्वसमावेशक असा साहित्य प्रकार आहे. त्यात कोणतेही विषय येऊ शकतात. पाश्चिमात्य अभ्यासकांनी असं म्हटलं आहे की कादंबरीत काहीही सामावतं, उदाहरणार्थ विज्ञान, धर्म, समाजशास्त्र इत्यादी. म्हणून कादंबरीला आपण बहुरूपिणी असं म्हणतो. या बहुरूपिणी कादंबरीमध्ये वेगवेगळे विषय आणि अनेक कथानकांची एक मालिका आलेली आपल्याला दिसून येते. कादंबरीमध्ये व्यक्ती व समाज या नात्यातले जे काही विविध स्तर आणि संदर्भ जे येत असतात, त्यामध्ये कादंबरीकार एखाद्या तरल सूक्ष्म घटनेपासून तर विश्वव्यापी घटनेपर्यंतचे अनेक अनुभव आपल्या कादंबरीमध्ये अगदी सहज मांडत असतो. त्यामुळे मराठी साहित्यामधला हा एक अत्यंत लवचिक, मुक्त असा वाङ्मय प्रकार आपण मानतो. त्याला कोणत्याही क्षेत्राचं बंधन नाही आहे, शिवाय याला तंत्राचं पण बंधन नाही आहे. कादंबरीतील अनुभवामध्ये नेहमी एक सलगता आणि एक स्वयंपूर्णता असते. कादंबरीचा आस्वादही वाचक आपापल्या व्यक्तिमत्वानुसार घेऊ शकतात. वाचकांचे कादंबरीबाबतचे निष्कर्ष व्यक्तिगत आवडीनिवडीवरती आधारलेले असतात. कादंबरीतून लेखकाचा जीवनविषयक दृष्टिकोन प्रकट होत असतो. कादंबरीकाराचा जीवनविषयक दृष्टिकोन जेवढा प्रगल्भ आणि सर्वव्यापी, तेवढी त्याची कादंबरी देखील श्रेष्ठ ठरत असते. लेखक आपल्या कादंबरीतून आपली जी जीवननिष्ठा आहे ती प्रकट करत असतो. थोडक्यात सांगायचं तर कादंबरीमध्ये लेखकाचे जे आलेले अनुभव असतात हे त्याच्या अनुभव विश्वातनं आलेले असतात आणि हे अनुभव विश्व साकारत असताना लेखकाची अभिव्यक्ती म्हणजे त्याची भाषाशैली, ही भाषाशैलीसुद्धा त्यामध्ये अत्यंत महत्त्वाची ठरत असते. त्यामुळे कादंबरीत काल, कथा आणि भाषा या 3 गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. थोडक्यात कादंबरी हे जीवनाचं चित्रण असल्यामुळे त्यामध्ये वेगवेगळे शास्त्र येत असतात. समाजशास्त्र, मानसशास्त्र, तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र इत्यादी ज्ञानशाखांच्या आधारे आपल्याला तिचा अभ्यास करता येतो. थोडक्यात मराठी साहित्यातला कादंबरी हा अत्यंत लोकप्रिय वाङ्मय प्रकार आहे. कथात्मकता हे त्याचं वैशिष्ट्य आहे. कुठली तरी एक कथानक आपण त्यामध्ये बघत असतो आणि हे कथानक त्यामधल्या असलेल्या कादंबरीच्या अनेक घटकांमधला हा एक घटक असतो. संपूर्ण कादंबरीमध्ये कथात्मकतेला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं असतं. कादंबरीमध्ये
कथन किंवा निवेदन महत्त्वाचं असतं. कथन किंवा निवेदन म्हणजे काय, की कादंबरीमध्ये ती पात्र आपली कथा जी आहे ती कथा कुणाला तरी सांगत असतात आणि ती निवेदन करत असताना मग निवेदनाची पद्धत, कधी प्रथम निवेदन पद्धत म्हणजे ज्यामध्ये लेखक स्वतः आपल्या जीवनाची कहाणी सांगत असतो. द्वितीय निवेदन पद्धत म्हणजे लेखकाव्यतिरिक्त कोणीतरी ती गोष्ट सांगत असतो. आणि तृतीय निवेदन पद्धत म्हणजे दोघांच्या व्यतिरिक्त तिसऱ्याच कोणीतरी कादंबरीतल्या पात्रांबद्दल बोलत असतो. अशा निवेदनाच्या 3 पद्धती प्रामुख्याने घेतल्या जातात. कादंबरीत कोणत्याही विषयावरचं चित्रण येऊ शकतं, त्यामुळे कादंबरी ही बहुरूपिणी आहे. जसं मी मगाशीच म्हणाले की कादंबरीमध्ये कोणत्याही क्षेत्रातलं चित्रण येऊ शकतं. त्या लेखकाचा जीवन दृष्टिकोन कसा आहे, तो किती व्यापक आहे, त्यानुसार त्यामध्ये वेगवेगळे विषय आणि वेगवेगळ्या क्षेत्रातले लेखकाचे अनुभव त्या ठिकाणी येत असतात. आपण आता दुसरा मुद्दा बघूयात. कादंबरीची व्याख्या काय आहे ते आपल्याला बघायची. व्याख्या म्हणजे काय, की नेमकं कादंबरीबद्दल आपल्याला काय सांगता येईल, कशी असते, ती कशी दिसते. जसं उदाहरणार्थ आपल्याला जर कोणी म्हणालं की पुरणपोळी कशी असते, तर आपण पुरणपोळी म्हणजे नेमकं काय आहे हे खूप विस्तारित स्वरूपामध्ये सांगत असताना नेमक्या पद्धतीने 2-3 वाक्यांमध्ये आपल्या पुरणपोळीची ती कशी केली जाते, ती कोणत्या सणांना प्रामुख्यानं केली जाते आणि तिच्यामध्ये कोणते घटक असतात. तसं कादंबरी म्हणजे नेमकं काय, हा ललित साहित्यातला हा एक महत्त्वाचा आणि लोकप्रिय वाङ्मय प्रकार मानला जातो. तर पाश्चात्य समीक्षक E.M. फॉस्टर्स जे आहेत त्यांनी असं म्हटलं आहे की कादंबरी म्हणजे 50,000 शब्दांच्या वर लिहिलेली कोणतीही काल्पनिक गद्यकथा. बघा किती पानांची, तर 50,000 शब्दांच्या वर लिहिलेली कोणतीही काल्पनिक जी गद्यकथा असते तिला कादंबरी असं म्हणावं, असं फॉस्टर्स म्हणतात. दुसरी व्याख्या जी आहे पाश्चात्य समीक्षक H.G. वेल्स यांनी असं म्हटलं आहे की कादंबरी म्हणजे ज्यात सर्व काही मावेल सामावेल अशी गारुड्याची थैलीच होय. गारुड्याची थैली म्हणजे जो लोकांचं मनमोहन करत असतो आणि एक प्रकारे तो जादूगारच ठरत असतो. पुंगी वाजवणारा गारुडी लोकांचं मन जिंकून घेत असतो. त्या प्रकारे सुद्धा इथे कादंबरीमध्ये अनेक विषय, उपविषय, घटक, उपघटक अनेक काही गोष्टी येत असतात आणि व्यापक असं जीवनाचं चित्रण त्यामध्ये येत असतं. म्हणून ही एक व्याख्या आपल्याला सांगता येईल. तिसरी व्याख्या आहे श्रीमा कुलकर्णी. श्रीमा कुलकर्णी यांनी कादंबरी म्हणजे कार्यकारण शृंखलाबद्ध अशा कल्पित कथानकांद्वारा मानवी जीवनाचे दर्शन घडविणारी सविस्तर ललित गद्यकथा होय असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय, की एक कादंबरीमध्ये कार्यकारण भाव म्हणजे काय असतं, की कोणतीही गोष्ट जेव्हा घडत असते तर तिच्या मागे काहीतरी एक कारण असतं आणि ते कारण असतं म्हणून पुढची घटना घडत असते. आता उदाहरणार्थ 1857च्या बंडाचं तात्कालिक कारण काय ठरलं होतं, कुठली गोष्ट करली होती, तर जी काही काडतुसं लावलेली होती ती काडतुसांचं एक कारण ठरलं आणि त्या कार्यकारणामधून 1857चा उठाव झालेला आपल्याला दिसून येतो. तसंच कादंबरीमध्ये सुद्धा ज्या घटना घडत असतात त्या घटनांमध्ये सुद्धा एक कार्यकारण भाव असतो. तुम्ही चित्रपट पाहत असताना सुद्धा पहिला एक जो प्रसंग असतो त्या प्रसंगाचा पुढच्या चित्रपटामध्ये कुठेतरी दुसऱ्या दृश्यामध्ये नक्कीच त्याचा एक शृंखला, त्याची एक साखळी किंवा त्याला आपण इंग्लिशमध्ये असं म्हणूयात की एक सिक्वेन्स, हा कल्पित कथानकांद्वारा, सगळ्याच गोष्टी तिथे सत्य असतील असं नाही, म्हणून लेखकाने कल्पित कथानकांद्वारा मानवी जीवनाचं दर्शन त्या ठिकाणी घडवलेलं असतं आणि त्यालाच आपण ललित गद्यकथा म्हणायचं, म्हणजे त्याला कादंबरी म्हणायचं असं श्रीमा कुलकर्णी म्हणतात. चौथी व्याख्या आहे प्राध्यापक मा. का. देशपांडे यांनी असं म्हटलं आहे की कादंबरी म्हणजे जीवनाचे दर्शन घडविणारी सविस्तर ललित गद्यकथा. ललित गद्यकथा म्हणजे ललितरम्य, मनाला भावेल, भावनांना हात घालेल अशी ललित गद्यकथा, परंतु ती विस्तृत स्वरूपामध्ये जेव्हा येते तिला कादंबरीचं स्वरूप लाभतं. दीर्घकथा, कथा, दीर्घकथा, लघु कादंबरी,
दीर्घ कादंबरी, हा सुद्धा त्याच्यामध्ये एक छोटासा सीमारेषा आपण म्हणू शकतो. म्हणून या चारही व्याख्या तुम्हाला पाठ करायच्या आहे. व्यवस्थित तुम्ही त्या लिहून घ्यायच्या आहे आणि परीक्षेमध्ये तुम्हाला या लिहायच्या आहेत. म्हणून यापैकी आपल्याला 2 व्याख्या तरी पाठ कराव्या लागेल. आणि ह्या सर्व व्याख्या जेव्हा आपण पाहिल्यात त्यावरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की कादंबरी म्हणजे काय आहे. तर कादंबरीमध्ये काल्पनिक कथानक आहे, मानवी जीवनाचं दर्शन आहे, मानवी जीवनातल्या वेगवेगळ्या घटनांचं दर्शन आहे, समाजामधल्या वेगवेगळ्या अंगांचं दर्शन आहे आणि कोणत्याही विषयावर कादंबरी लिहिली जाऊ शकते. यापुढे आपण याच्यावरनं एक गोष्ट आपल्या लक्षात आली की कादंबरीचे गुणधर्म काय आहेत, म्हणजे नेमकं कादंबरीमध्ये काय आहे. तर या साहित्य प्रकारामध्ये निवेदन असतं, म्हणजे कथन, याला महत्त्व असतं. जसं मागच्या वर्षी आपण नाट्य प्रकार बघत असताना नाटकांमध्ये काय असतात, संवाद, ज्याला आपण इंग्लिशमध्ये डायलॉग म्हणतो, तसं कादंबरीचं जे काही कथानक असतं ते निवेदन, म्हणजे कोणीतरी पात्र त्यामधल्या घटना, त्यामधले प्रसंग कुणाला तरी निवेदन करणं म्हणजे सांगत असतो. आणि हे सांगणं जे असतं त्यामधला जो कार्यकारण भाव आहे, त्यामधला जो सिक्वेन्स आहे, तो अत्यंत व्यवस्थित लेखकाच्या मनामध्ये सर्व घटनांचा आढावा घेत त्याने शेवटपर्यंत शृंखलाबद्ध पद्धतीनं ते केलेलं असतं. म्हणून कथानकाला महत्त्व असतं, तसंच ते कथन कसं केलं जातं यालासुद्धा महत्त्व असतं. दुसरा गुणधर्म आपण पाहतोय की कादंबरी ही गद्य स्वरूपामध्ये लिहिली जाते. पद्य स्वरूपामध्ये काय लिहिलं जातं, कविता. तर गद्य स्वरूपामध्ये काय लिहिलं जातं, साधारणपणे आपण म्हणतो पाठ. तसंच कथा असेल, कादंबरी असेल, निबंध हा वाङ्मय प्रकार असेल, लघुनिबंध असेल, चरित्र, आत्मचरित्र असेल, हे सर्व ललित साहित्याचे वाङ्मय प्रकार जे प्रामुख्यानं लेखन होतं ते सर्व गद्य स्वरूपामध्ये होत असतं. कादंबरीत स्थळ आणि काळाचा व्यापक असा पट चित्रित केलेला असतो. स्थळ म्हणजे काय की कुठे आहे ही कादंबरी, कोणत्या गावामध्ये आहे, कुठल्या शहरामध्ये आहे का परदेशामध्ये घडतीये. काळ म्हणजे कोणता काळ आहे, तो भूतकाळामधली आहे की चालू काळामधली ती घटना आहे का ती पुढे घडणारी घटना आहे पात्रांच्या कल्पित रचनेमधून. तर कुठल्या तरी एका काळाचं वर्णन जे त्या ठिकाणी आलेलं असतं आणि त्यासाठी एक व्यापक अशा प्रकारचा पट चित्रित केलेला असतो. चौथा मुद्दा आपण बघतोय की कादंबरीमध्ये मानवी जीवनाचा व्यापक पट विस्तारलेला असतो. मी मगाशीच तुम्हाला म्हणलं की कादंबरीत नेमकं काय आहे. कादंबरीमध्ये म्हणजेच किंवा आपण साहित्यात म्हणूया, साहित्यामधलं वैशिष्ट्यच काय आहे की मानवी जीवनाचा, मानवी भावभावनांचा संबंध हा साहित्याशी असतो. नव्हे ललित साहित्याचं ते वैशिष्ट्यच ठरत असतं. साहित्य आणि ललित साहित्य यामध्ये फरक सांगत असताना वैचारिक साहित्य हे विचारांना, भावना, विचार आणि विचारांना उद्बोधन करत असतं, विचारांकडे ते झुकत असतं. तर या उलट आपल्याला लक्षात येईल की ललित साहित्यामध्ये मानवी जीवनाचा व्यापक पट जेव्हा लेखक विस्तारत असतो त्यामध्ये मानवी भावनांचं चित्रण प्रामुख्यानं केलेलं असतं. तर हे सर्वसाधारणपणे आपण कादंबरीचे गुणधर्म पाहिलेत. यावरून आपल्याला कादंबरी कशी आहे हे लक्षात येतं. पुढचा मुद्दा, आता कादंबरीचे घटक. कादंबरीचे घटक म्हणजे नेमकं काय की कादंबरीमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी असतात. की जसं मगाशी मी म्हणाले की पुरणपोळीमध्ये काय आहे, गूळ आहे, हरभऱ्याची डाळ आहे. मग हरभऱ्याची डाळ आपण छान शिजून घेतो, गूळ बारीक करून घेतो, दोघांचं छान मिश्रण केलं जातं. एकीकडे कणिक भिजवलेली असते आणि त्यामध्ये छान पुरणाचं गोळा आपण त्यामध्ये व्यवस्थित भरतो आणि ती पोळी हळुवारपणे लाटल्यानंतर तव्यावर छान भाजून घेऊन त्यावरती आपण छान तूप किंवा सारामध्ये घालून किंवा आंब्याच्या रसासोबत खाल्ले की तिचा स्वाद खूप छान असतो. आता ही पुरणपोळी करण्याची जी पद्धत असते त्यामध्ये कलात्मकता असते. जसं हे झालं एखाद्या पदार्थाबद्दल. परंतु जेव्हा साहित्याचा विचार आपण करत असतो आणि विशेषत्वानं जेव्हा कादंबरीचे घटक आपल्याला आता बघायचे, तर मग कादंबरीमध्ये कोणत्या गोष्टी असतात. तर सर्वप्रथम सर्वात महत्त्वाचा घटक जो आपण कथानकामध्ये पण पाहिला, कथानकाचे घटक, कथेचे घटक आणि कादंबरीचे घटक यामध्ये साम्य आहे.
त्यामध्ये फारसा फरक नाही आहे. फक्त फरक कुठे आहे त्याबद्दल आपण नंतर विचार करूयात. तर कथानक मानवी जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याला सुद्धा स्वतःचं म्हणून एक कथानक असतं की मी कसा घडलो, मी आत्तापर्यंत कसं आलो, मी 12वीपर्यंत प्रथम वर्ष कला शाखेपर्यंत मी शिकलो, माझा मागचा इतिहास, माझं मागचं पूर्वजीवन, माझं काहीतरी माझ्या जीवनाशी एक कथानक असतं. तसं कोणत्याही विषयावरची कादंबरी जेव्हा आपण वाचायला हातात घेतो तर त्यामध्ये असतं कथानक. कादंबरीमध्ये एखादं महत्त्वाचं कथानक नेहमीच असतं, कसंही असेल, कोणत्याही विषयावर असेल. मग कादंबरीकार काय करत असतो, आपापल्या परीनं तो एक एक गोष्ट त्याच्यामध्ये सांगत असतो. कादंबरीतील असंख्य घटना आणि प्रसंगांतून मग एक अशा प्रकारचं बांधेसूद एक कथानक त्यात उलगडत जातं. कादंबरीच्या विषयाचं बीज आधी लेखकाच्या मनामध्ये स्फुरतं, मग त्यातूनच कादंबरीचं कथानक आकाराला येत असतं. कादंबरीतलं जे काही जीवनविश्व आहे ते वास्तवावरती अधिष्ठित असतं, पण कादंबरीकार आपल्या कल्पनेच्या आधारे पुन्हा त्याची रचना करत असतो. थोडक्यात सांगायचं तर कादंबरी रोचक, परिणामकारक होण्यासाठी लेखकाकडे त्याच्या प्रतिभेच्या आधारे, कौशल्याच्या आधारे तो कथानकाची एक सुव्यवस्थित मांडणी करत असतो. आणि म्हणून मांडणी व्यवस्थित झाली कथानकाची तर कथेला एक छान गतिमानता लाभत असते. आता कादंबरीमध्ये कथानक असतं, पण आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची की कथा आणि गोष्ट यामध्ये काही फरक आहे का, तर निश्चित फरक आहे. कसं बघा, कादंबरीमध्ये निव्वळ एखादी विस्तृत गोष्ट सांगितलेली नसून त्या गोष्टीचं कथानकामध्ये लेखकाला रूपांतर करावं लागतं. आता E.M. फॉस्टर जो आहे त्यांनी असं म्हटलं या संदर्भात की गोष्ट आणि कथानक यामध्ये फरक आहे. गोष्टीमध्ये घटना निव्वळ कालक्रमानुसार मांडलेल्या असतात, त्यामधून कार्यकारण भावाची संगती निर्माण करण्याचा प्रयत्न झाला म्हणजे तेथे कथानक, त्यालाच इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, प्लॉट निर्माण होतो. कादंबरी ही अशा प्रकारची गोष्ट नसून मानवी जीवनाची संगती सुसंघटितरित्या शोधणारं कथानक रूप एक जीवनचित्र आहे. थोडक्यात सांगायचं तर कथा, गोष्ट जेव्हा आपण दुसऱ्यांना सांगत असतो तर प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी कार्यकारण भाव असेल असं नाही. आपण गोष्टी सांगतो, आपण गोष्टी सांगत असतो, तर त्याचं स्वरूप ज्या पद्धतीचं असतं त्यापेक्षा साहित्यामधलं जेव्हा आपण कथानक अभ्यासत असतो तर त्या ठिकाणी कार्यकारण भाव असतो. लेखकाने तो कार्यकारण भाव व्यवस्थित पद्धतीने मांडलेला असतो आणि त्यामधून कथेला एक व्यापक रूप येतं. दुसरा मुद्दा आहे यामध्ये आपण बघत आहोत निवेदन आणि संवाद. निवेदन जसं मगाशी मी म्हणाले की लेखक कशा पद्धतीने सांगतो, तो स्वतः गोष्ट सांगत आहे, कथा सांगतोय का दुसऱ्याला सांगायला लावतोय, द्वितीय पुरुषी निवेदन की संवाद तृतीय पुरुषी निवेदनामध्ये कोणाचा आधार घेऊन, आणि त्यातले संवाद कसे आहेत. संवादाला अत्यंत महत्त्व कथानकात असतं. कादंबरीपेक्षा नाटक या वाङ्मय प्रकारामध्ये संवादाला अधिक महत्त्व असतं. तर निवेदन आणि संवाद म्हणजे काय, तर कादंबरी लेखनामध्ये कल्पनेला व कल्पकतेला भरपूर वाव असल्याने कादंबरीकार आपल्याला हवे ते चित्र शब्दांच्या माध्यमातून साकारू शकतो. मोठमोठ्या घटना असेल, प्रसंग असेल, वास्तू असेल, निसर्ग यांची मुक्तपणे तो वर्णने करू शकतो. याबाबत कादंबरीकारावर नाटककारासारखे प्रयोगाचे आणि स्थलकालाचं बंधन नसतं. जसं प्रयोग करायचं असेल नाटकाचं तर आपल्याला नाट्यगृहामध्ये प्रेक्षकांना यावं लागतं नाटक बघण्यासाठी आणि कलाकारांना सुद्धा प्रेक्षकगृहामध्ये यावं लागतं. स्थल आणि काळ पण तो सीमित असतो, पण कादंबरीमध्ये तसं नाही आहे. लेखकाला वाटलं की मला खूप मागच्या जुन्या काळातली कादंबरी लिहायची, अगदी मला प्राचीन काळातली लिहायची आहे किंवा मध्ययुगीन काळातली, तर लेखक त्याच्या प्रतिभेच्या आधारे तो कोणत्याही काळामध्ये अगदी थेट प्रवेश करू शकतो. अगदी महाभारत आणि महाभारतामधलं पात्र घेऊन मृत्युंजयसारखी कादंबरी स्थळ काळाचं कुठलंही बंधन न ठेवता लेखकाने खूप सुंदर पद्धतीने ती कादंबरी लेखन केलेलं आहे. आणि कादंबरीकाराला
जे काही कथानक सांगायचे किंवा जी काही व्यक्तिचित्रणं आपल्यासमोर मांडायची असतात त्यांची कौशल्यानं मांडणी करताना तो निवेदनाचं सहाय्य घेत असतो. आता कोणत्या प्रकारचं निवेदन करावं लागेल याचं सुद्धा त्याला स्वातंत्र्य असतं. कधी तो तृतीय पुरुष निवेदन करतो तर कधी आत्मपुरुष निवेदनाचा आधार घेतो. एखादा कादंबरीकार पात्रमुखी सुद्धा निवेदन करतो आणि आपलं निवेदन जास्तीत जास्त नाट्यपूर्ण आणि गतिमान होण्यासाठी कादंबरीकार संवादांचा मग आश्रय घेत असतो. कादंबरीमध्ये वावरणाऱ्या अनेकविध पात्रांच्या संवादातून तो जसे नाट्य उभे करतो तसेच त्या संवादातील जे काही शब्द त्याने रचलेले असतात त्या दृष्टीने कादंबरीला मग एक उठाव मिळतो, म्हणजे त्याला एक चांगलं असं ठाशीव रूप मिळत असतं. म्हणून कादंबरीला जो काही घाट येत असतो, ज्याला आपण म्हणूया की एक आकार येत असतो, तो कथानकासोबत त्याचं निवेदन, त्यातले संवाद, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी खूप महत्त्वाच्या असतात. यातली एक जरी गोष्ट आपण बाजूला केली ना तरी कादंबरीचे घटक परिपूर्ण ठरू शकत नाही. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की प्रत्येक पात्राचं व्यक्तिमत्व त्याला त्या ठिकाणी त्या संवादांमधून त्या व्यक्तीचं वैशिष्ट्य कसं आहे, ती कशी वागते, ती कशी बोलतीये, हे सगळं निवेदन आणि संवादाच्या माध्यमातून हुबेहूब ते पात्र आपल्यासमोर मांडण्याचं कौशल्य आपण म्हणूयात की ते लेखकाला करावं लागत असतं. तिसरा मुद्दा आपण व्यक्तिदर्शन. व्यक्तिदर्शन म्हणजेच काय, आपण पात्रांचं केलं जाणारं चित्रण. कादंबरीमध्ये कथानकाला जे काही महत्त्व असतं ना विद्यार्थी मित्रांनो, तसंच कादंबरीतील व्यक्तिदर्शनामुळे सुद्धा कादंबरीला महत्त्व प्राप्त होत असतं. आता ही जी व्यक्तिदर्शन असतात ज्यालाच आपण काय म्हणतो की कोणकोणती त्यामध्ये पात्र आलेली आहेत, तर ही पात्र असतात ती वास्तवावरती आधारलेली असली तरी ती निव्वळ वास्तवातल्या व्यक्तींची जशीच्या तशी प्रतिबिंबे नसतात, तर लेखकाच्या प्रतिभा सामर्थ्यानं काढलेली ती लेखकाची मानसचित्रे असतात. म्हणजे कसं की जरी काही काल्पनिक गोष्ट कथेमध्ये किंवा कादंबरीमध्ये लेखकाने काही पात्रांचं कल्पित चित्रण घेतलेलं असेल, परंतु सगळंच त्यातलं काही कल्पित नसतं बरं का. काही अवतीभोवतीची पात्र त्यानं पाहिलेली असतात, मानवी जीवनामध्ये त्याने समाजामध्ये काही पात्र पाहिलेली असतात आणि मग ती पात्र कुठेतरी त्याच्या मनामध्ये घोळत राहतात आणि जेव्हा त्याला एखादं कथाबीज सापडतं त्यामध्ये मग ती प्रत्यक्षात कुठेतरी उमटताना मग आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून जेव्हा तुम्ही चित्रपट पण बघत असतात, तर चित्रपट असेल, मालिका असेल किंवा कादंबरी असेल, तर जेव्हा आपण कादंबरीची वाचनाची सुरुवात करत असतो तर पहिल्याच पानावरती किंवा चित्रपटामध्ये सुद्धा पहिलं सुरुवातीलाच लिहिलेलं असतं की यामधली पात्रे ही काय आहेत, काल्पनिक आहे आणि जर कोणाच्या जीवनाशी याचा संबंध येत असेल तर तो निव्वळ योगायोग मानावा. अगदी तसंच कादंबरीमध्ये सुद्धा जी काही पात्र वावरत असतात ती पात्रसुद्धा काल्पनिक असतात, परंतु लेखकाने कुठेतरी ती पाहिलेली असतात किंवा त्याच्या मनानं तो एक कथानकामध्ये एक आकृतिबंध त्याला आपण म्हणूयात तो करत असताना काही पात्र त्यांनी पाहिलेली असतात तर काही पात्र त्याने काल्पनिक निवडलेली असतात. वि स खांडेकरांच्या कादंबऱ्यांचं जर आपण वैशिष्ट्य घेऊयात तर अलंकार प्रचुरता त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये आहे, परंतु सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य त्यांच्या कादंबऱ्यांमधलं जे काही पात्र आहे ते खूप त्याग करणारं आहे जीवनामध्ये किंवा मानवी मूल्यांचा आग्रह धरणारे. आता वि स खांडेकरांनी अशा पद्धतीच्या कादंबऱ्या का लिहिल्या किंवा त्यांच्या कोणाचा जास्त प्रभाव होता, तर खांडेकरांचा जो कालखंड होता खांडेकरांवरती गांधीजींचा पूर्णपणे प्रभाव होता आणि मग गांधीजींनी सांगितलेली जी मूल्य आणि तत्त्व आहेत ती मूल्य आणि तत्त्व त्यांनी कुठेतरी ती स्वीकारली आणि त्या स्वीकारणामधून मग त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये जी काही पात्र येत असतात, मग पांढरे ढग, हिरवा चाफा किंवा ययातीसारखी कादंबरी असेल, दोन ध्रुवसारखी कादंबरी असेल, तर ही सगळी जी अमृतवेलसारखी कादंबरी आहे, तर या पात्रांमध्ये जेव्हा आपण ही पात्रांचा अभ्यास करत असतो किंवा एक कादंबरी वाचत असताना जरी यातली लेखकाने काल्पनिक पात्र निवडलेली असेल तरी पण कुठेतरी आपल्याला मानवी जीवनाशी यांचा सहसंबंध असतो
कुठेतरी आपल्याला वाटतं की अरे नाही नाही, हे माझ्या शेजारी पण अशीच घटना घडली होती बरं का, मी पण असं पाहिलं होतं, असं झालं होतं. म्हणजेच काय की लेखकाने त्याचा अनुभव घेतलेला असतो, त्याने पाहिलेलं असतं, त्याने कुठेतरी वर्तमानपत्रामध्ये ती गोष्ट वाचलेली असते किंवा कोणीतरी त्याला ती गोष्ट सांगितलेली असते आणि मग ते कथाबीज त्याच्या मनामध्ये इतकं छान रुजतं आणि जसजसं ते बीज रुजल्यानंतर हळूहळू ते झाड जसं होतं ना मोठं, तसंच लेखकाच्या मनामध्ये त्या छोट्या कथाबीजामधून त्याचं एक मोठं बीज म्हणजे एक मोठी कादंबरी होत असते. यातला चौथा मुद्दा आपण बघणार आहोत. व्यक्तिदर्शन म्हणजे त्यातली पात्र आणि ती पात्र काल्पनिक जरी असली तरी लेखकाने आपल्या प्रतिभेच्या आधारे त्याला एक वास्तव रूपसुद्धा दिलेलं असतं. वातावरण निर्मिती म्हणजे नेमकं काय असा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल. तर मित्रांनो, वातावरण निर्मिती म्हणजे प्रत्येक कादंबरीची एक प्रकृती खूप भिन्न असते. प्रत्येक कादंबरी वेगवेगळ्या वातावरणामध्ये आधारलेली असते. शैक्षणिक क्षेत्रामधली कादंबरी, जसं तुम्ही शाळा हा चित्रपट पाहिला असेल, तर मिलिंद बोकील नावाचे मराठीमधले लेखक आहेत. त्यांनी शाळा नावाची कादंबरी लिहिली आणि त्याच्यावरती हा चित्रपट आधारलेला आहे. तुम्ही नटरंग नावाचा सिनेमा पाहिलेला असेल, चित्रपट पाहिला असेल, तर आनंद यादवांची नटरंग नावाची जी कादंबरी आहे त्यावरती आधारित हा चित्रपट आहे. आता हा चित्रपट तुम्ही पाहतात तर त्यामध्ये जे काही वातावरण तुम्हाला दिसतं, मग काय नटरंगमध्ये काय वातावरण आहे की तो जो नाचा आहे, जो अतुल कुलकर्णीने जी भूमिका केली की त्याच्या जीवनामध्ये काय काय गोष्टी येत असतात आणि एका त्या तमाशाच्या अवतीभोवतीची सगळी जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीवरती आधारित एका सामान्य नाचाच्या मनामध्ये कोणकोणत्या भावना येत असतात त्याचं चित्रण आहे. गोतावळासारखी कादंबरी तुम्ही बघाल तर शेती आधारित वेगवेगळे उद्योग व्यवसाय आणि यंत्र आल्यानंतर यंत्रसंस्कृती आल्यानंतर शेतीचा ऱ्हास कशा प्रकारे होत आहे हे वातावरण त्या कादंबरीला आलेलं आपल्याला दिसून येतं. किंवा तुम्ही अजून उदाहरण मी तुम्हाला असं सांगेल की तुम्ही हा जो चित्रपट पाहिला होता सैराट नावाचा, तर त्या सैराटमधलं जे वातावरण आहे, काय आहे सैराटमधली वातावरण निर्मिती की एक निम्नस्तरीय मुलगा, कनिष्ठ जातीतला मुलगा आणि एक उच्च जातीतली एक मुलगी, मराठा जातीतली, आणि यांच्या प्रेम संबंधावरती आधारित आणि राजकारणाचा संबंध, श्रेष्ठ कनिष्ठ हा जो वाद आहे आणि त्याच्यातनं त्यांचा झालेला तो विवाह. परंतु आजही समाजामध्ये अशा घटना जेव्हा घडत असतात तर लोकांना त्या मान्य नाही आहे. उच्च नीच जातीभेद हा भेद समाजातनं गेलेला नाही आहे आणि मग त्या वातावरणी आंतरजातीय विवाह हा जो काही वातावरण निर्मितीचा भाग आपण बघतो त्याच्यामधलं कथानक कसं ते फुललं आहे, कसं ते यशस्वी झालं आहे किंवा नाही, आपण चित्रपटामध्ये ते सर्व पाहिलं आहे, पण त्याला कुठली तरी एक वातावरण निर्मिती आहे. कोणत्या वातावरणामध्ये आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे, मग मुंबईची पार्श्वभूमी आहे का, मुंबईमधल्या झोपडपट्टीमधल्या जीवनाचा त्याला वातावरणाचा काही भाग आहे का त्या कादंबरीमध्ये. कोणत्याही विषयावरची कादंबरी असू दे, झोपडपट्टीतली असू दे, वेश्या व्यवसायामधल्या देह विक्री करणाऱ्या स्त्रियांचं चित्रण आलेलं आहे का, लहान मुलांचं चित्रण आहे का, बाल कामगारांचं चित्रण आहे का, कोणता विषय त्या कादंबरीमध्ये आलेला आहे हे महत्त्वाचं आहे. वातावरण म्हणजे कोणत्या विषयावरती आणि कोणत्या स्तरावरती आधारित ती कादंबरी आणि तिचं चित्रण आलेलं आहे हे महत्त्वाचं लक्षण आहे. आता काही कादंबरीकार काय करत असतात, एका ठराविक पार्श्वभूमीच्या बैठकीवरून आपलं लेखन करताना दिसतं. उदाहरणार्थ हरिभाऊ आपटे यांच्या सामाजिक कादंबऱ्यांमधून मध्यमवर्गीय जीवनसरणीचं वातावरण आपल्याला दिसून येतं. कादंबरीकाराला आपल्या विषयानुसार, कथानकानुसार कादंबरीत वातावरण निर्माण करावं लागतं. कादंबरीचं कथानक इतिहासावरती आधारलेलं असेल तर कादंबरीकाराला त्या काळातलं वातावरण आपल्या कादंबरीमध्ये जिवंत करावं लागतं. तुम्ही राहूसारखी कादंबरी वाचली असेल, पानिपतसारखी कादंबरी वाचली असेल किंवा मृत्युंजय ही पौराणिक कादंबरी, तर लेखकाला त्या घटनांचा आढावा त्या ठिकाणी घ्यावा लागतो. पानिपतसारखी कादंबरी तुम्ही वाचली असेल तर त्या वातावरणामध्ये लेखक आपल्याला त्यामध्ये आपोआपच आपली मनोभूमिका ती कादंबरी वाचत असताना अशा पद्धतीने तयार होते आणि मग आपण पानिपतचा विचार करतो, मृत्युंजयचे विचार करत असतो किंवा
अगदी ज्याला आपण म्हणूयात की राजकीय जीवनाची पार्श्वभूमी असेल तर राजकीय जीवनाचं चित्रण आलेलं असेल. त्यातनं अरुण साधूंसारखी यांनी लिहिलेली सिंहासन नावाची कादंबरी असेल. तर कुठलंही पार्श्वभूमी ज्याला आपण म्हणूयात, आणि पार्श्वभूमी म्हणजे काय की कोणत्या विषयाच्या अनुषंगाने हे कादंबरी लेखन आहे आणि त्यानुसार ते यशस्वी वाटावं म्हणून लेखक त्याला वातावरण निर्मितीची खूप छान जोड देत असतो. जसं सैराट पाहत असताना तो चित्रपट प्रभावी ठरावा म्हणून वातावरण निर्मिती खूप छान आहे बघा. ग्रामीण भाग, मराठवाड्यातला भाग छान घेतलेला आहे. शेतामधली काही दृश्य आहेत. ग्रामीण बोलीभाषा पण त्या ठिकाणी तेवढी यशस्वी झाली आहे. किंवा मधून जी काही दृश्य घेतलेली आहे, अगदी सकाळ आणि संध्याकाळ, सूर्योदय आणि सूर्यास्त, हे सगळं वातावरण निर्मितीसाठी किंवा अगदी चित्रपटामध्ये दिग्दर्शक निर्माता यांनी जी काही गाणी घेतलेलं आहे त्याचा प्रभावी वापर केलेला आपल्याला दिसून येतो. आणि या सगळ्यामुळे त्या कथानकाचं एक असं घाटीव रूप तयार झालं. असा एक छान बंध आपण म्हणूयात, तो छान बंध तयार झाला आणि त्यामधनं एक छान असा चित्रपट असेल किंवा एक छान कादंबरी साकारलेली आपल्याला दिसून येईल. पुढचा मुद्दा आहे शैली. आता शैली म्हणजे नेमकं काय? तर शैली म्हणजे प्रत्येक लेखकाची लेखन करण्याची पद्धत किंवा ढब. आता प्रत्येक लेखकाची शैली ही वेगळी असते. म्हणून खांडेकरांची शैली वेगळी आहे, कुसुमाग्रजांची शैली वेगळी आहे, ग्रेस यांची शैली वेगळी आहे, किंवा तुम्हाला कोणताही जो लेखक आवडतो तर प्रत्येक लेखकाची शैली वेगळी असते. लेखक वैचारिक क्षेत्रामधला असेल तर त्याची शैली अजून वेगळी आहे. उदाहरणार्थ महात्मा फुल्यांचं लेखन बघा, एक वैचारिकता त्यात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं वाचत असताना तर अत्यंत वरच्या विचारांचा पिंड जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. म्हणजेच काय की शैली ही प्रत्येकाची एक स्वतःची तयार झालेली लेखनाची एक पद्धत ठरत असते आणि त्या शैलीसाठी लेखकाची मनोवृत्तीसुद्धा कारणीभूत ठरत असते. आता मराठीमध्ये नासी फडके हे जे मराठीतले श्रेष्ठ ज्येष्ठ कथा लेखक म्हणून समजले जायचे, त्यांनीसुद्धा त्यांच्या कादंबऱ्यांचं वैशिष्ट्य सांगत असताना खूप लालित्यपूर्णता किंवा किती सुंदर अशा प्रकारची व्यक्तिदर्शनं त्यांनी रेखाटली ना. व्यक्तिपात्र चित्र रेखाटन खूप सुंदर खूप ठाशीव आहे. तुम्ही कोणतीही नासी फडक्यांची कादंबरी घ्या, ती वाचत असताना ते पात्रांचं ज्या पद्धतीने वर्णन करतात ना, अगदी तशी पात्र आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात. मग हे कशामुळे? तर नासी फडके यांनी जे काही भाषेचे सौंदर्य जे काही प्रभावीपणे त्यांच्या कादंबरीमध्ये मांडलेलं आहे त्यानुसार त्यांनी एक शैली जाणीवपूर्वक हाताळलेली आहे. आता काही कादंबरीकारांची भाषाशैली जी आहे ना ती काव्यात्मक असते. उदाहरणार्थ श्रीना पेंडसे यांच्या कादंबऱ्यांतील आशयाशी त्यांची शैली एकरूप झालेली आहे, त्यामुळे तिचं वेगळेपण जाणवत नाही. परंतु शैली हा कादंबरीकाराच्या व्यक्तिमत्वाचा एक आविष्कार असतो. तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे, तुमची पर्सनॅलिटी ज्याला आपण म्हणूयात ती कशी आहे, लेखक कोणत्या भूभागामध्ये राहत असतो, लेखकाचं कौटुंबिक वातावरण त्याच्या घरामध्ये कसं होतं, त्याची एकंदरीत जडणघडण कशी झाली, त्याचं शिक्षण, नोकरी, व्यवसाय, घरामधली लोकं, मित्रपरिवार, हे सगळे घटक इतके त्याच्या व्यक्तिमत्वावरती प्रभाव टाकत असताना तसंच शैलीमध्ये सुद्धा आपल्याला लक्षात येईल की लेखक जे काही लिहित असतो त्याच्या अनुभवांमध्ये सुद्धा त्याच्या या सगळ्या बाह्य पर्यावरणाचा देखील तेवढाच फरक त्याच्यावरती पडत असतो. आणि म्हणून कादंबरीकार कधीकधी खूप गंभीर प्रवृत्तीचं लेखन करत असतो. जसं तुम्ही पाहिलं असेल की व्यंकटेश माडगुळकरांची शैली खूप वेगळी आहे, रारंभ उराडे यांची शैली खूप वेगळी आहे, खांडेकरांची शैली वेगळी आहे, नासी फडक्यांची शैली वेगळी आहे. तर प्रत्येक लेखकाची जी काही शैली आहे ती शैली जी आहे ती आपल्याला वेगळी दिसून येत असते. थोडक्यात सांगायचं तर आपल्याला असं म्हणता येईल की कादंबरीमध्ये प्रत्येक लेखक हा जो आहे तो लेखक आपापल्या पद्धतीने हलक्या फुलक्या घटना असेल, काही गंभीर प्रकारचं जीवन असेल, काही शोकात्मक भाग असेल तर त्यामधून त्याची लेखन करण्याची प्रवृत्ती, कधी विनोदवृत्ती ही तयार झालेली असते.
आणि त्यातून त्याचा जीवनविषयक एक दृष्टिकोन तयार होतो आणि यामध्ये हे सगळे घटक महत्त्वाचे ठरत असतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे कादंबरीचे घटक ज्यावेळेस एकत्र येतात, त्याचा एकमेकांशी जेव्हा घनिष्ठ अशा प्रकारचा संबंध येतो आणि या सर्वांमधून मग आपल्याला एक लालित्यपूर्ण अशा प्रकारची कादंबरी, तिची संरचना, तिची घटना, तिला एक घाटीव रूप ज्याला आपण म्हणूयात, तिचं स्ट्रक्चर, हे छान अशा पद्धतीने हे कादंबरीचे घटक जेव्हा एकत्र येतात ना मित्रांनो, तेव्हा ती कादंबरी खूप छान आपोआपच तयार होत असते. तर हे कादंबरीचे आपण घटक थोडक्यामध्ये पाहिलेत. यानंतर आपण आजच्या तासामध्ये कोणते घटक पाहिले, तर आपण सर्वप्रथम कादंबरीचं स्वरूप पाहिलं. कादंबरी नेमकं कशाला म्हणायचं. एखादी गोष्ट पाहिल्यानंतर आपण म्हणतो की अरे फळा कसा आहे, टी व्ही कसा आहे. मग आपण दुसऱ्यांना समजावून सांगत असतो ना की पंखा कसा फिरतो, पंखा म्हणजे नेमकं काय. तसं कादंबरी म्हणजे नेमकं काय, स्वरूप सांगणं म्हणजे काय, थोडक्यात ती कशी आहे, तिच्यामध्ये काय गोष्टी समाविष्ट आहे, त्याला आपण म्हणतो कादंबरीचं स्वरूप. त्यानंतर दुसरा मुद्दा आपण पाहिलं कादंबरीच्या व्याख्या. यामध्ये आपण 4 महत्त्वाच्या व्याख्या पाहिल्या. त्यानंतर आपण कादंबरीचे गुणधर्म पाहिले. कादंबरीचे गुणधर्म म्हणजे कादंबरी आपण कुठल्या आधारावर, नेमकं कशाला आपण कादंबरी म्हणायचं. आणि चौथा मुद्दा आपण महत्त्वाचा पाहिला, कादंबरीचे घटक कोणते ते सांगा. तर तुम्हाला यावरती जो प्रश्न येतो तो प्रश्न असा येतो की कादंबरीचे स्वरूप व व्याख्या सांगून कादंबरीचे घटक थोडक्यात विशद करा. हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न आपल्याला 10 गुणांसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला जाणार आहे. आणि म्हणून आत्तापासूनच आपण या तयारीला लागूयात. कादंबरीचं विस्तृत स्वरूप आपण अजून सखोलपणे पुढच्या तासामध्ये आपण विचार करणार आहोत. आणि पुढच्या तासामध्ये आपण कादंबरीच्या जे काही कादंबरीचे वेगवेगळे प्रकार आहेत, ते प्रकार कोणते आहेत, सामाजिक कादंबरी कशाला म्हणायचं, राजकीय कादंबरी कशाला म्हणायचं, किंवा आपण असं म्हणूयात की शैक्षणिक स्वरूपावरती आधारित, शैक्षणिक क्षेत्रावरती आधारित शैक्षणिक कादंबरी आपण कशाला म्हणूयात. थोडक्यात ज्या ज्या क्षेत्रांमधलं लेखन त्या ठिकाणी प्रामुख्यानं असतं, तो विषय लेखकानं त्या ठिकाणी हाताळलेला असतो आणि त्यानुसार आपल्याला कादंबरीचे वेगवेगळे प्रकारसुद्धा बघायचे आहेत. तर थोडक्यात हा आपण आजच्या तासामध्ये कादंबरी म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. अजून आपण पुढच्या तासामध्ये यावरती सविस्तर विचार करणार आहोत. हे मी सादरीकरण केलं. मी प्राध्यापिका विद्या कुलकर्णी, पुणे विद्यार्थीगृहाचं SS धामणकर महाविद्यालय, नाशिक. आपल्याला हे माझं सादरीकरण नक्की आवडलं असेल. अजून तुमच्या काही शंका असेल तर आपण पुढच्या तासामध्ये त्यावरती पुन्हा चर्चा करणार आहोत. आज मी इथे थांबते. आपण सर्वांनी नीट ऐकलं. धन्यवाद.